आपल्या शेताभोवती नारळाची झाडं असल्यामुळे दरवर्षी मोदकाचे भरपूर सारे व्हरायटीज मी बनवत असते। सगळ्यात आधी तांदळाच्या पिठीचे, त्यानंतर रव्याच्या उकडीचे मोदक बनवून झाले। आता बनवतीये मैद्याचे उकडीचे मोदक। नुसते उकडीचे नाही तर तळणीचे सुद्धा करणार आहे, तेही वेगळ्या भानगडीत न पडता। तर 2 वाटी मैदा घेतलाय, त्यामध्ये चिमूटभर मीठ घातलंय, चिमूटभर हळद सुद्धा घातली, 7-8 चमचे वितळलेलं तूप घातलं, त्यानंतर थोडं थोडं पाणी करत पीठ घट्टसर मळून घेतलं। पिठाला थोडंसं रेस्ट करू दे, तेवढ्या वेळात आपण सारण बनवून घेऊ। कढई गरम करण्यासाठी ठेवली। आता यामध्ये घालूयात 1 चमचा घट्ट साजूक तूप। तूप गरम झालं की यामध्ये चमचाभर रवा घालायचा, तो छान फुलेपर्यंत परतून घ्यायचा। मग यामध्ये घातलं 1 मोठी वाटी किसलेला ओला नारळ, त्याचबरोबर गूळ घालून याला चांगलं मिक्स करून घेतलं। आता आजच्या सारणात मी वेलची पावडर न घालता फक्त जायफळ घालणार आहे, जायफळाची याला भारीच चव येते। चला आता मोदक करून घेऊयात। त्यासाठी पीठ आपलं तयार आहे। पीठ अजिबात हाताला चिकटत नाही, त्यामुळे याला तेल, तूप, कोरडं पीठ लावायची अजिबात गरज नाही, तसंच लाटून घ्या। याला चपातीपेक्षा थोडंसं जाडसर लाटायचं आणि अशा पुऱ्या करून घ्यायच्या। याच्या कडेचा भाग थोडासा पातळ करून घेऊयात, मधला भाग थोडासा जाडसर ठेवायचा आणि आता कळ्या पाडून घ्यायच्या। पाकळ्या चिमटीने व्यवस्थित बंद करून घ्यायच्या, म्हणजे सुटणार नाहीत। बघा मस्त अशा छान कळ्या पडतात त्याच्या। यात 2 चमचे सारण भरलं, त्यानंतर या पद्धतीने मोदकाचे नाक बंद करून घेतले आणि बघा सुंदर असा मोदक तयार झाला। याच पद्धतीने पटापट बाकीचे मोदक करून घेतले। चाळणीमध्ये हळदीचं पान ठेवलंय, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं। यात मोदक ठेवले आणि लागलीच 10 ते 12 मिनिटे मध्यम आचेवरती मोदक वाफवून घेतले। लोण्यासारखे मऊ हळदीच्या पानातले आयुर्वेदिक उकडीचे मोदक तयार झाले। खूपच भारी आणि सुंदर असे मोदक बनतात याचे। आता ही मैद्याची पारी असल्यामुळे मोदक पूर्ण थंड झाल्यावरती हलकेसे कडक जाणवतात। अशा वेळी पुन्हा 2-3 मिनिटे स्टीम दिली तर मोदक पुन्हा लोण्यासारखे मऊ होतात। नक्की करून बघा आणि तुपासोबत मस्त एन्जॉय करा। उकडीचे 21 मोदक मी इथे केले। आता उरलेले मोदक मी तळून घेणार आहे। कुरकुरीत मोदक होण्यासाठी मोदकाची पारी पातळ लाटून घ्यायची, त्यात हवं तेवढं सारण भरायचं। पारीच्या कड्यांना चुन्यात देत मोदक बंद करून घ्यायचा आणि तेल गरम झालं की मंद आचेवर मोदक छान तळून